श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आम्ही सगळे मजेत आहोत. तर कार्ड इथे राहत नाही आहे म्हणून मी माझे सगळे कामं पडले आहेत त्याला पण इथे बघत आहे आणि म्हटलं तोपर्यंत नाही निदान तर जेवण तर करून घ्या म्हणून मी इथे जेवायला आणलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल की बेडवर जेवते का, तर कधी कधी मला जेवावं लागतं बेडवर, काही पर्याय नाही. आणि इथे आम्ही बेडरूममध्ये पाळणा बांधला आहे आणि इथेच कूलर वगैरे लावलेला आहे, तर मग सगळ्या घरात खूप गरम पण होते, तर इथं थोडं बरं वाटते थंड. आणि घराची अवस्था तर एवढी खराब झालेली आहे ना, सकाळचे सगळे कामं माझे तसेच पडलेले आहे. फक्त माझी आपलं स्वयंपाक झालेला आहे आणि माझे मिस्टर वगैरे जेवण करून गेले आहे. माझा मुलगा पण ट्युशनला गेला आहे. इथे बघा मी किचन पण पूर्ण आवरूनही शकले आहे. तर आता त्याला थोडं शांत केलं, म्हटलं की थोडंसं तुम्हाला दाखवावं. आणि इकडे ऊन आज एवढं तापलं ना सकाळी की खूपच. सकाळी पाणी टाकलेले झाडं पण दुपारपर्यंत असे कोमेजून जातात पूर्ण. आणि माझी तुळशी पण पूर्ण सुकली होती ना, तरी ते मी नवीन म्हणजे मंजिरीचं ते टाकलं, तर ते पूर्ण रोप निघालेलं आहे. तर छान असं, तर पाहू कधी मोठे होते तर आता हे मला काढून टाकावी लागेल सुकलेली तुळशी. आणि याचे मोठे झाले तुळशी की मग मी 2-3 म्हणजे जागी लावणार आहे. तर हे आधी आता निघाले तर आहे छान, पण पाहू कधीपर्यंत मोठे होतात तर. आणि इकडे ऊन तर खूपच ऊन तापलेलं आहे आज. आणि आज मला अंघोळ करायला चक्क 6 वाजले. म्हणजे माझ्या मुलानं मला आज इतका त्रास दिला का मी अंघोळ पण 6 वाजता केलेली आहे. आणि आता कसं अंघोळ तर 2दा केली आणि 3दा केली तरी असं वाटते की कमीच आहे, कारण गरमीच एवढी होत आहे. आणि त्यात आमच्या विदर्भात तर थोडी जास्तच ऊन असते. तर मी तुम्हाला दाखवते वाजले किती आहे. आणि आज सकाळपासून मला वेळ नाही मिळाला अंघोळीसाठी, तर मी 6 वाजता अंघोळ केली आहे. हे बघू शकता तुम्ही 6 वाजलेले आहे. तर आता